म्हणतो कतला कतला म्हणलंय मी तर बघू. आणि हे बघा मिरगल मिरगल आली ही बघा. ह्या मिरगल आजची पहिली मिरगल माशी. भैया भी ध्यानच नाही मैं तो है गाइस गुड मॉर्निंग और बहुत सारे जनों की मैंने आज कमेंट पिक किए उनमें से कुछ रह गए तो कमेंट में बताओ यार. भाई हे बघा कतला ताबूत आता किती वेळानंतर 4 नंबरची माशी आली जी ती कतला आहे. जय श्रीराम मित्रांनो. आणि तुमच्या सर्वांच्या कमेंटनं मला आज भागच पाडलं की मराठीत व्हिडिओ बनवायला. मी मराठीत व्हिडिओ न बनवण्याचं कारण काम की बरेचसे जे आपले व्ह्युअर्स आहेत ते बांगलादेश आणि बऱ्याच बाहेर राज्यातून आहेत, उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश या सर्व राज्यातून त्याला की मराठी भाषा समजत नाही, त्याच्यामुळे मी मराठीत व्हिडिओ डेली बनवत नाही. पण तुमच्या कमेंटमुळे मी मराठीत व्हिडिओ बनवला. अजित आगरकर भाई बी म्हणून लागला की तुम्ही मराठीत व्हिडिओ बनवा. इंद्रपाल मेश्राम भाई बी म्हणून लागला की तुम्ही मराठीत व्हिडिओ बनवा. तर त्याच्यामुळे मी तुमच्या मागणीमुळे आणि संदेश खंदारे भाऊ सुद्धा म्हणून लागले की मराठीमध्ये व्हिडिओ बनवा. तुमच्या सर्वांच्या मागणीमुळे मी आज मराठीत व्हिडिओ बनवला आणि माझ्या जीवनाची थोडी स्ट्रगल स्टोरी बी सांगितली. आणि समजा आमची 2 महिन्याची इन्कम किती असती आणि आमच्या व्यापाऱ्याची किती असती, जाळ्यावाल्याची किती असती हे सर्व सांगितलं आणि आम्हाला काय रेट भेटतं हे सुद्धा सर्व सांगितलं. आणि बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा मी पिक केल्यात. काही जणांच्या राहिल्या असतील तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पिक करू. तर आजच्या दिवसाची गोष्ट करायची समजा सांगायचं जर झालं तर 100-150 रुपयाच्या माशा निघलेल्या आहेत आणि आज तळं बी बदलायचं आम्हाला. तर चला या व्हिडिओमध्ये बघूत की आमची 2 महिन्याची इन्कम किती असते. चला व्हिडिओ सुरू करूयात. गुड मॉर्निंग. हाय गाइस गुड मॉर्निंग और स्वागत है आपका एक ब्रांड न्यू फिशिंग वीडियो में. और इंद्रपाल मेश्राम भाई बोल रहे थे तुम मराठी में वीडियो बनाओ. तो भाई यही वीडियो हम आगे से मराठी में कन्वर्ट करने वाले, यानी कि एक जाला देखेंगे और उसके बाद हम सारे जाले मराठी भाषा में शूट करेंगे. तो चलो और अगला कमेंट पिक करते हैं. अवेश कुरैशी भाई बोल रहे थे कि परतूर में 300 रुपये केजी सेसा मिलता है, तो उनका भी दिल से शुक्रिया. आपके इधर के भी रेट बताते जाओ भाई यार, जिससे कि हमको भी नॉलेज हो कि कहाँ पे क्या रेट चल रहा है. अजय आगिरकर भाई बोल रहे थे कि यार तुम एंकर के जाले नहीं लगा यूज़ करते हो क्या. तो भाई एंकर के भी जाले यूज़ करते हैं, लेकिन छोटाले तालाब में बहुत ज़्यादा काटी है. जहाँ पे कम काटी हो ना उस वाले तालाब में हम एंकर के जाले यूज़ करते हैं. धुमाल रायपुर छत्तीसगढ़ से भाई बोल रहे थे कि हमारे इधर पतुला मच्छी को पतुलाई बोलते हैं. तो भाई आपने उधर का नाम बता दिया, इसके लिए भी दिल से शुक्रिया. और आप बता रहे थे कि वो सफ़ेद धागा क्यों नहीं लगाते भाई, क्योंकि हम लगाते हैं यार, उसको हम बांगर का बोलते हैं. और हम आपको उसका अगर आपको डिटेल में वीडियो चाहिए तो हमको कमेंट में बताओ, उसका डिटेल में भी वीडियो ला देंगे. और अभिनव कंबोज भाई भी बोल रहे थे कि वो कतला मच्छी है वो कमी मिलती है. हाँ भाई हमारे इधर भी कमी मच्छी मिलती है, हमारे इधर भी सुपर नस मिर्गल ज़्यादा ही मच्छी मिलती है. कतला मच्छी बहुत कम मात्रा में मिलती है, उतनी ज़्यादा नहीं मिलती. संदेश खंदारे भाई भी बोल रहे थे तुम एल्दर डैम को आ गए क्या. तो भाई हम अभी तक उधर नहीं आए, लेकिन 6 दिसंबर को हम उधर आने वाले हैं. और उसके बाद हम 8 दिसंबर को वापस भी आने वाले हैं. 2 दिन के लिए गांव की तरफ आ रहे हैं, उसके बाद इधर आएंगे और इधर फिर से 1-1.5 महीना फिशिंग चलेंगे और उसके बाद हम गांव की तरफ जाएंगे भाई. तो अजित आगरकर भाई भी बोल रहे थे काफ़ी दिनों से कि तुम मराठी में बनाएंगे. और नेट फिशिंग का वीडियो कैसा लगा वो भी हमको कमेंट में बताओ. और आपको जो भी डाउट हो वो भी हमको कमेंट करके बताया करो. और आपको किस तरह की वीडियो चाहिए ये भी हमको ज़रूर कमेंट में बताया करो. तो चलो गाइज और बात करें आज के दिन की, तो हमने आज के दिन डाली 8 और 6 बोटी गाइज. और इस वाले तालाब को आज हम स्विच करने वाले क्योंकि बहुत ही माल कम मिल रहा है. कल के वीडियो में आपने देख लिया कानू भाई ने सिर्फ 9 मच्छा निकाली थी. और देखते हैं आज हमको आखिरी दिन हमको कितनी मच्छा निकलती है. तो चलो गाइज. तो गाइस देखो हम 8 बोटियाँ निकाल रहे हैं और अभी हम 8 बोटे का एक टुकड़ा निकालने तक हिंदी बोलेंगे, मच्छी आए ना आए. उसके बाद हम गाइस आपके लिए स्पेशल अजित आगिरकर भाई ने भी बहुत बोला था कि मराठी में बोलो, मराठी में. और इंद्रपाल मेश्राम भाई ने भी बोला कि मराठी में बोलो. और ये संदेश खंदारे भी भाई भी बोलते थे कि मराठी में बोलो. तो बात करें आज के दिन की, तो आज के दिन की ये देखो बौनी हो गई. ये देखो एक छोटा सा प्यारा सा नन्ना सा सुपर निकला गाइस हमको. हाँ. जो कि 200-250 ग्राम का है, उतना ज़्यादा बड़ा नहीं है. और इसको छोड़ देंगे तो भी नहीं बचेगा क्योंकि ये घायल हो गया है. जिंदा है लेकिन घायल हो गया गाइस. हाँ गाइस. और ये देखो गाइस आज के दिन की ये बौनी तो हो गई हमारी. बौनी मान सकती है इसको आप. हाँ. क्योंकि उसको छोड़ते हैं तो भी वो नहीं जाता, ऐसे ही सड़ जाता है. आने का तो इस तेजी के साथ जाले निकाल रहे, उसकी वजह से आज कानू भाई का वीडियो आपको देखने को नहीं मिलेगा, लेकिन कल पक्का मिलेगा गाइस, क्योंकि न्यू तालाब पे भी जा रहे हैं और वहाँ पे बहुत सारी मच्छियाँ भी होगी. हाँ इसलिए कल मैं रह रहे तो जरूर देखने को मिलेगा. क्योंकि कानू भाई उतनी स्पीड से नहीं निकल सकता ना जितनी स्पीड से मैं निकलता हूँ. बात करें आज के दिन की, तो बहुनी कब आती वो भी देखते हैं. क्या लगता है कानू भाई कब आएगी बहुनी. मुझे लगता है 1 फुट के अंदर आएगी. चलो देखते हैं. और ये देखो यहाँ पे बहुनी आ गई ऐसा लग रहा है. और देखो फाइनल गाइस बहुनी आ गई. और देखो शायद मेरे को लग रहा है कतला मर गया. ये देखो गाइस. ओ भाई साहब बहुनी तो हो गई लेकिन कतला मर गया ऐसा लग रहा है मेरे को. मर गया रे. ओ भाई साहब. और मर गया गाइस कतला. ये देखो मेरे को लग रहा है ये कल दोपहर में गिरा होगा. हाँ कल दोपहर में पानी में नहीं आए थे हम. हाँ इसलिए मर गए.
और 2-2.5-3 किलो का कतला है गाइस आराम से। हाँ आराम से 3 किलो का तो है। देख लो गाइस बहुत बड़ी साइज है लेकिन मर गए, क्या कर सकते। कभी कभी गरीबी में आटा गीला होता है गाइस। और ये कितने किलो है मार्केट में? मार्केट में मरी हुई मच्छी भी गाइस आपको वही रेट मिलती है। हाँ कतला मच्छी तो वही रेट मिलती। यहाँ पर मरी हमको हुई यहाँ पे 10 रुपए किलो होती है गाइस। हाँ। एक सच्ची बात बता रहा हूँ दिल के करीब की। और मर गई तो फिर कितना होता है बता दे इनको। वही ना 10 रुपए किलो होती है ना मरने के बाद, और जिंदा हो तो 20 रुपए किलो गाइस। हाँ चलो देखते अंदर कैसी है। और देखो गाइस अंदर बिल्कुल ठीक ठाक है, ये देखो ओ भाई साहब अंदर बिल्कुल ठीक ठाक है। ये तैर रहा नहीं था सिर्फ, हाँ बाकी तो ये जैसे को तैसा है गाइस। देखो इसके कलर रेड है, ये देख लो, दिख रहा है गाइस। हाँ दिख रहे। और फाइनली गाइस आज के दिन की बोनी हो गई। इसको पीछे ही रख देते हैं क्योंकि अगर पानी में ज़्यादा देर रखा जाए ना गाइस इसको तो इसके कल्ले और इसका कलर पूरा वाइट हो जाता है। ओ भाई साहब और अभी तो बिल्कुल ठीक ठाक है, खाने के लिए तो बिल्कुल कोई दिक्कत ही नहीं गाइस इसको। हाँ अब बिल्कुल खा सकते हैं गाइस। बिल्कुल, क्यों नहीं खा सकते गाइस। अभी ये खाने के लिए गाइस जिस तरह से आप प्यार एंड सपोर्ट कर रहे हैं उसी तरह से प्यार एंड सपोर्ट आगे भी बना के रखो गाइस। लेकिन डेली कमेंट करके बताया करो कि गाइस हमसे कौन सी गलती हो रही है, हम कुछ ऊपर नीचे बोल रहे हैं। अगर हमसे कोई गलती होती है उसके लिए हम दिल से माफ़ी मांगते हैं यार, कि कभी बोलने में कम ज़्यादा होता होगा। हाँ तो चलो देखते हैं। और एक देखो गाइस, ओ भाई साहब बैक टू बैक यार, क्या यार शिट, बैक टू बैक 2 मर गए बैक गाइस। टू बैक 2 मर गए यार। हट क्या बताओ यार आप, ये देख लो क्या है, ये भी मर गया और ये देखो ये तो पहला तो मर ही गया गाइस। ये देखो ये देख लो गाइस, ओ भाई साहब ये भी मर गया यार। क्या ही दिन देखना पड़ रहा है यार, आज आखिरी दिन है और देखो कतला मर गया यार। हाँ 2 कतले मर गए गाइस। क्या होता है गाइस, मैंने बोला ना गरीबी में आटा गीला होता ही है। ठीक है वैसा ही हुआ आज हमारा, क्योंकि एक तो पहले से माल नहीं मिल रहा है यहाँ पे। और मिल रहा तो ऐसा मिल गया हमको, आज मिल रहा हुआ। और बहुत स्ट्रगल भरी लाइफ है गाइस। निकाल देगा उन ऑफिस को। गाइस कमेंट करके बताओ क्या हम डेली लाइफ, हमारी जो डेली लाइफ होती है, हम डेली जो रूटीन होता है हमारा कि सुबह से शाम तक हम क्या क्या करते हैं क्या क्या नहीं। और समझो हम तालाब चेंज कर रहे हैं उस समय हम कैसे तालाब यूज करते हैं। ये भी वीडियो आपको चाहिए तो कमेंट में ज़रूर बताओ, वो वीडियो हम लाएंगे भाई। हाँ और ये देखो गाइस ये मर गया, ये खाने के लिए भी उतना अच्छा नहीं है। उतना अच्छा नहीं है गाइस एज कम्पेयर टू पिछले वाले से। पिछले वाला तो जिंदा ही है। खुल जाने के बाद गाइस बिल्कुल नहीं, अभी ये थोड़ा अच्छा खासा है। ये देखो गाइस दूसरा कतला भी हमने पीछे ही रख दिया। चलो आप तीसरी देखते कतला मच्छी आती है या कोई और मच्छी आती है जो जिंदा आती है या मर जाती है। और एक टुकड़ा जैसे होगा उसके बाद हम झटाक से मराठी भाषा यूज कर लेंगे। और गाइस हमारी जो मातृभाषा है वो भी मराठी है, लेकिन अब बहुत सारे भाई जो कि हमारे बाहर से देखते हैं तो उनको मराठी भाषा समझ में नहीं आती, उसकी वजह से हम हिंदी में बोलते हैं। हाँ गाइस चाले निकाल रहे, उसके बाद हुक भी निकालेंगे। और इस बार हुक पे उतना ध्यान नहीं दिया, थोड़ा सा कंसिस्टेंट नहीं किया। उसको भी निकालना पड़ेगा। आप पहले जाले निकालेंगे अपने 2 पर। हाँ अभी 8 निकालेंगे, उसके बाद 6। 8 के बाद 6 वाली वीडियो में तो इसका लेवल 150 होता है गाइस। 8 बोटी तो फिर कतला आएगा इसमें। 8 बोटी में 1 किलो का कतला मच्छी आराम से मिलती है गाइस। हाँ 1 2 3। और देखो गाइस फाइनली यहाँ पे आज के दिन का ये जिंदा कतला मच्छी हमको मिल गई। हाँ जो कि गाइस 3 नंबर का, ये देख लो गाइस। ओ भाई साहब फाइनली काफी देर बाद हमको जिंदा मच्छी मिल गई। ओ भाई, और अगर जिंदा मच्छी को ऊपर रखे ना गाइस तो ये वाल कर मर जाती है और वैसे ही फूल जाती है। और ये देखो गाइस ये जिंदा मच्छी चली गई खरिया के अंदर। हाँ और आधा निकला हुआ था हमारी। हाँ चलो देखते हैं चौथी कब आती है। तो कल गाइस 1 कतला निकला था और आज अभी तक 3 निकले। हाँ यानी कि कल के मुकाबले अभी तक तो बिल्कुल अच्छा दिन जा रहा है। हाँ बिल्कुल अच्छा।
आठ बोटाचे 2 तुकडे झालेत. आता तिसरं तुकडं काढायला चालू आहे आणि त्याचे बी अर्ध काढ आहे. आणखीन बी बावणी नाही झाली आम्हाला. 3च्या नंतर एक बी माशीवर चढली नाही. त्यातला तर निघलाच नाही. चला बघू आता. हे बघा 8 बोट्याचा होत आले खतम. आता थोड्याच राहिले. आता थोड्या राहिल्या आता 8 बोट्या. तर बघू आता एवढ्या तुकड्यात काही कमाल होती का? चौथा कतला माशी निघती नाही निघती. चौथी कतला माशी येते नाही येते बघू. हो मी आता तर 4-5 म्हणलं होतं निघले आता लोक 3. गाईज माशा इतक्या कमी झाल्या की बस 3-4 दिवस तळ खेळलं ना माशी दबती. दबली की मग जायला पडत नाही. 3-4-5 म्हणजे असू दे जागे. आज इथं टाकलं तर उद्या डबल दुसरीकडे टाकाय पाहिजे. हां तवा मग माशी निघते. एकाच जागेवर डबल माशी निघत नाही. आणि हे 8 बोट्या झाल्या खतम. आणि 3च माशा आपल्या ज्या की एका तुकड्यात निघल्या होत्या पहिल्या. ज्याच्यातले 2 मेले तर 1 जिता. आता याच्यानंतर 6 बोट्या आहेत आपल्या. तर 6 बोट्या राहिल्या 3 किलो. 6 बोट्या बघू 3 किलोत काय कमाल होती. तर हे बघा आता 6 बोट्या काढायला लागलो तर 6 बोट्या थोडंच तुकडं काढलं जर सगळं पाटाभर. आणि ते समोर माशी येईल असं वाटायला. चला कोणती येईल बघतो. कोणती येईल काढू कोणती येते. हे बघा कतला 6 बोटीत आता किती वेळानंतर 4 नंबरची माशी आली जी की कतला आहे. आणि 6 बोटीत अर्धा किलो साईजचा कतला भेटतोय. हे बघा. हो हे बघा काढीन म्हणतो त्याला. आता हे अर्धा काढा. जाळे वडून वरपून काढावं लागते. हे अर्धा किलो कच्चा टाकला मी खऱ्यात. गेला मधात आता. चला आता बघू ती 5 नंबरची कोणती माशी आहे तिथं. 6 बोटीत माशा चांगल्याच जास्त निघत आता. 6 बोटी काय होतं बघू शेवटच्या दिवशी. तळ झालं. आमचे जाळे आम्ही तोडू ठेवलेत ना त्यामुळे लवकर जाळे झाले. ते जाळे फाडले आम्ही भयानक. असे मोठाले लाकडं असते तर लाकडाचं ते बघा पाणी फुल भरलेलं असल्यावर ते मेळ लागत नाही त्या लाकडाचा. तेव्हा जाळं पडलं की ते खाली तुटूनच राहते. आणि 1000 रुपयाची जवळपास किलो जाळं असते. ते वरचा बांगर दोरा पड हे सगळं जर धरलं तर 1000-1100 रुपये किलो जाळं पडते बघा. 3 किलो जर जाळे समजा घ्यायचे असते नवी तर पेट्रोल सहित त्याच्यासहित सर्व जर धरलं तर 3500 मोकळे लागतात बघा. 3500 रुपये मोकळे. आणि लहान तळ्याला समजा 3500 करायचे झाले 3 किलोचे तर तुम्हाला सांगतो 1.5 क्विंटल माशा लागतात कमीत कमी. 1.5 क्विंटल माशा 3500 होते. म्हणजे जाळ्याचे पैसे वसूल होतात. मग तिथून पुढं आपली कमाई व्हायच्या लागली दिशेला की जाळे फाटायला चालू होतात. आणि आमचं सगळं जाळ्यातच जातं. म्हणजे आमचं कसं आहे तुम्हाला सांगतो एक मी आता पद्धतशीर. आता आम्ही जाळे बघायला लागलो समजा. आता आम्ही काय करतो जाळ्यातून माशा काढतो. माशा काढायची समजा आम्हाला भेटतं 20 रुपये किलो भाव बरोबर. आणि आम्हाला काय किती तुम्हाला सांगतो समजा आम्हाला रोजच्या समजा 50 किलो माशा जर धरायच्या असत्या तर आम्हाला कमीत कमी 15 किलो जाळे लागतात. 15 किलो जाळे तुम्हाला सांगतो 18,000 रुपयाचे होते. 18,000चे जाळे होते तर. आणि तेव्हा रोजच्या 50 किलो माशा निघतात. 50 किलो माशा म्हणलं समजा 1000 रुपये धरा तर 15 किलो जाळे चालतात 1 महिनाभर. 1000 रुपयाने किती रुपये कमीले आपण 1 महिन्यात 30,000 रुपये कमीले. समजा 1.5 महिना चालले समजा जरा कधी 1.5 महिना चालते तर 2 महिने बी धरा समजा 2 महिने चालले. 2 महिने चालले तर समजा लागा किती 60,000 इन्कम व्हायला की आमची. समजा रोज 1000 तर पडतच नाही पक्कच आहे. थांबा इथं आणखीन एक कतला आला जे की 5 नंबरचा आहे. त्याला भाऊ काढून घेईन. याला कतल्याला काढून तुम्हाला सांगतो आता आमची थोडी रियालिटी सांगतो. आणि हे टाकलंय बघा खलद्यात. आता कतला टाकला खऱ्यात. आणि आपली गोष्ट आता कंटिन्यू करू. समजा 2 महिने जाळे चालले 18,000 रुपयाचे तर किती इन्कम झाली 60,000 रुपये. ही झाली 60,000 2 महिन्याची इन्कम. त्याच्यातून जाळ्याचा खर्च गेला 18,000 बरोबर. जाळ्याचा खर्च गेला 18,000 खाली उरले 42,000 रुपये. तर समजा किती 8 हप्ते आरामशीर पडते. 8 ते 9 हप्ते. 9 हप्त्याला समजा आपला खर्चा पाणी हे समजा 1,500 रुपये महिन्या 1,500 रुपये हप्त्याला धरा तर 8 हप्त्याचे किती वालेत बघा. समजा ते 6 आणि 6 12,000 खाली उरले 30,000 रुपये. 30,000 उरले 30,000 उरले. आणि त्या 30,000तून आम्हाला डबल 18,000 जाळे आणावं लागतात. मग खाली किती उरले 12,000. म्हणजे 2 महिन्यात आम्ही 12,000 रुपये कमी. आणि हे बघा 6 नंबरचे कतला माशी किती 2 महिन्यात आमची इन्कम असते 12,000. 2 महिन्यात जाता नाही जाळे पण तुम्हाला सांगितलं मी. आणि 1000 रुपये रोज डेली पडत बी नाही आम्हाला.
म्हणजे आणखी आमची इन्कम किती, फक्त 12,000. हम्म. 2 महिन्यात आम्ही 12,000 रुपये कमीतो. म्हणजे याच्यात समजा जाळेवाले आणि हे मासे विकणारे व्यापारी. समजा आता इकडे बघा, माशावाल्याला काही लावायची गरज नाही. समजा त्याला आमच्यावानी साधन आणायची गरज नाही ना. बस त्याला किलो मागं 50 रुपये बी उरले तर बस, समजा त्यानं रोजच्या 20 किलो माशा विकल्या तर 1,000 रुपये होते. समजा 500 रुपये त्याचा खर्च बी झाला तर 500 रुपये आरामशीर उरतात त्याला. आणि जाळ्यावाल्याला तर बस त्याचं कमिशन तर आरपारच आहे ना. तर असं आहे. म्हणजे आमच्या जीवावर, म्हणजे फिशिंग हा बिझनेस लय मोठा आहे, पण आमच्या जीवावर लय लोक मोठे झालेत. म्हणजे म्हणण्याचा भाग आला की समजा कसं आम्ही करायला गेलं की मदत काड्या करणं हे लोकांची काम आहेत. खरी गोष्ट सांगायलो, काड्या करणं लोकांची काम आहे. काय पडलं त्या व्यवसायात असं लोकांचं म्हणणं आहे. आणि लोक त्याच्यावर बस करोडपती झालेत, करोडपती, जे की आमच्या जीवावर झाले. आमचा समाज बस माशा धरधरच गायळे. एक रियालिटीचा भाग, जास्त काही इमोशनल होण्याची गरज नाही. आणि पुन्हा समजा 12,000 पुन्हा कधी दुखणं हे ते आलं ना, मग तुम्ही समजूनच जा किती. त्याच्यामुळं वर्षाचे 50,000 कमी बी मुश्किल आहे आमचं. समजा आम्ही खाऊन पिऊन बरोबर असतो. मराठीत सांगितलं, कधी हिंदीत बी सांगा, पद्धतशीर सांगा एकदम डिटेल. फक्त कमेंट करा. कमेंट करा तुम्ही. समजा आम्ही 100 रुपये किलो मासे देतो, व्यापारी 200 रुपये किलो विकताय. जाळ्यावाला 500 रुपये किलो आणतो, 700 रुपये विकतो. म्हणजे विचार करा कोण जास्त श्रीमंत व्हायला. आम्ही जाळे घेऊच घ्या. कमीत कमी एका सालात कमीत कमी आम्हाला 1 लाख रुपये लागतात. कमीत कमी एका सालात लागत 1 लाख रुपयाची जाळी. पैर की मोच और गलत सोच कभी इंसान को आगे नहीं बढ़ने देती. ठीक उसी तरह ये रूटीन तो रूटीन पडता गया. हे रूटीन तर रूटीनच पडत चाललाय. पण आता या रूटीनला आम्ही बदलण्याचा 100% प्रयत्न करू आणि त्याला बदलूनच राहणार. बदलून तर राहणारच ना आम्ही. 100%च बदलून राहणार. आणि बघा आणि आपल्या बोलण्याच्या नादात मी 1.5 किलो जवळपास जाळे बी काढे बघा. 1.5 किलो तर आरामशीर. अशा गोष्टीत कधी टाइम निघून जाते, वेळ बी लागत नाही. तुम्ही जर व्हिडिओ जर बघितला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल कुचराई करू नका. लवकर सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की आपल्याला तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत. त्या व्हिडिओ आम्ही तुम्हाला आणून देतो. आणि व्यापाऱ्याचं कसं असतंय, भाव वाढत नाहीत. आता प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला सांगतो, 5 वर्षाखाली जे रेट होते ना आमच्या येलदरी डॅमला, समजा कळू होता 70 रुपये किलो 5 वर्षाखाली 2017ला. आता 2022 मध्ये त्याचा रेट 60 रुपये किलो आहे. तेव्हा तेल माया कारण 100च्या आतच होतं. माया कारण 70 का 80 रुपये किलो तेल होतं, गोड तेल. आता 160 रुपये झालं. प्रत्येक गोष्टीचे भाव दुप्पट झाले, तिप्पट झाले 5 वर्षात. आणि आमच्या माशीचे भाव डिक्रीज होत चालले. आणि तुम्ही जेव्हा घेत असताना 5 वर्षाखाली राहू मिरगल माशी, तर तेव्हा तुम्हाला 150 रुपये किलो असेल, आता 200 ते 250 रुपये किलो असेल. तुम्ही सांगा तुमच्या इकडे काय रेट आहे त्याचा. कमेंट्स मध्ये सांगा. भाव वाढत चाललेत सगळ्याकडे. म्हणजे आमची जर लेवल सोडी ना तर मच्छी मारायची, ती लेवल जर सोडी तर बाकी सगळ्या थरावर भाव वाढत चाललेत. ते बी कित्येक पटीनं. पण आमचे भाव वाढायला काय येत नाही, कारण की आमच्यात भांडणार कोणीच नाही ना की भाव कम वाढणार बुवा. मेन गोष्ट ती झाली. कोणी व्यापाऱ्याला विचारायला तयार नाही. व्यापारी घ्याला त्या भावात घ्याला. व्यापाऱ्याला खायची सवय पडली. मी काय कोणाला हेट करण झालोय. कोणी जर बघत असेल व्यापारी माणूस की बाबा हेट करायला, जर तुमच्या भावना जर दुखत असतील तर माफ करावं. पण मी कोणाला हेट करण झालोय. पण एक त्यातलं सत्य सांगायला, आपलं सत्य सांगायला काय पाबंदी नाही कोणाची. एक अशी स्टोरी असते. असा खतरनाक कार्यक्रम आहे. बघितलं तुम्ही आमची किती इन्कम येतं. तर समजा कधी कधी आम्हाला 2,000-3,000च्या माश्या निघतात. त्याच्यामुळे समजा महिन्यात एक 10-20 हजार रुपये उरू शकतात. कधी कधी काही तळ्यात एकदम लॉस होत आहे. काही तळ्यात माशाच नसतात. तेच ना, मग माझी बरोबर होत आहे. कधी माशी कधी 2,000ची निघते आणि कधी 500ची निघते, आणि कधी 500ची निघते तर कधी 1 रुपया सुद्धा निघत नाही. तर त्याच्यामुळे सगळं इक्वल टू होते. 2 महिन्यात समजा 10,000 बी मुश्किलनं मागं पडतात आमचे.
की 10,000ची 2 महिन्यात आम्ही मुश्किलनं सेव्हिंग करतो. एका महिन्यात आम्ही किती कमी येतो? 30,000 रुपये. 30,000 किती वाटाने गेले हे तर मी तुम्हाला एकदम पद्धतशीर सांगितलं. चला जाऊ द्या त्या गोष्टीत काय पडलं आता. जर त्याच्यात आणखीन तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर व्हिडिओ मला कमेंट करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देईन. आणि चला आता बघू. आता तुम्हाला सांगतो मी एक आता ताजं उदाहरण आमच्या पूर्ण टीमचे जाळे तुम्हाला सांगतो 9 हुड्या आहेत. म्हणजे 9 थर्माकलच्या बोट आहेत. प्रत्येक हुडी कमीत कमी 10,000ची जाळी. 10,000ची आहेत. म्हणजे विचार करा की 90,000चा नुसता बारदान आहे आणि हुड्या ते वेगळं सोडून म्हणजे 1 लाख रुपयाचा बारदान आहे की 1 लाख रुपये जाळे आहेत. आणि 1 लाखात जाळे 1 लाख रुपयाच्या जाळ्यात माश्या किती निघतात रोजच्या? ते 10,000 ते 5,000 असे चालतंय. असे तर चला इथं माशी थुंगायला लागली बघू. माशी थुंगायला तिचं बी ध्यान नाही केली कोणती बघू. आणि हे कथला बी हे माया कारण 8 नंबरचा कथला आहे. माया बी ध्यानात नाही राहिला आपल्याला बोलण्या गप्पाच्या माया बी ध्यानात नाही माया कारण 7-8 नंबरचा आहे. जाऊ द्या माझ्या पण हे 7 नंबरचा आहे बघा. हे जाऊ द्या किती नंबरचा असतो असू द्या. त्याला खरी असते होतं त्याला काय अडचण नाही. आता एक तुकडं राहिलं आपलं बस. एक राहिला आरामशीर. आता एक तुकड्यात काय होते माशाचं ते बघू. हो आणि बघा लय लांब नाही आजचंच उदाहरण बघा. 200 रुपयाच्या माश्या बी निघणं मुश्किल झालंय. 200च्या बी 10 किलो मासे जेव्हा होते ना तेव्हा 200 रुपये होते. 5 किलो मासे बी झाले नाही. तर काय बघा आता अर्धा किलो जाड राहिली शेवटची ती कैची. आणि इथे एक माशी बी थुंगायला लागली. त्याला बघू कोणती आहे. मी म्हणतो कतला कतला म्हणलंय मी तर बघू. आणि हे बघा मिरगल आली. ही बघा ह्या मिरगल आजच्या दिवसाची पहिली मिरगल माशी. हा कतला म्हणलं मी मिरगल आली तर बघा. म्हणला होता कतला आणि निघाली मिरगल. बोलून तर नाही काय पाहिजे ही 6 बोटीची तर नाहीच ही. 6 बोटीची नाही 5 बोटीची तर आहे ही. 5 बोटीची मिरगल आहे बघा ही. 5 बोटी जाळ्यात आरामशीर पडते. 5 बोटी तर आरामशीर. हे बघा 1 किलोच्या जवळपास आहे. 1 किलो भरून थोडीफार कमी जास्त होईल काहीतरी थोडीशी. आणि हे बघा तिची लिया वाटते काढायला टाइम लागतो. होईची हाय कुशी आणि बघायला वाटते केवढी माशी मुश्किल. असताना ती किती जाळ्यात फिरती बघा. मोठ्या जाळ्यात समजा आता 6 बोटीची माशी असते ती एवढी लेवाटी नसते कधी. पण ती 5 बोटीची तिच्यामुळे जास्त लेवाटी झाली. कारण ती जास्त फिरती नाही. त्याचं पोट भराव बस तेवढी इच्छा आहे. आणि ही बघा ही माझ्याकडे 9 नंबरची असन. आजच्या दिवसाची 9 नंबरची माझी फेवरेट माशी. 9 नंबर माझा डिजिट फेवरेट आहे. जिला की मन भाऊ काढून घेईन. आणि काढली बघा. ही बघा 9 नंबर गेली खलड्यात. आणि हे थोडे जाळे राहिले. काल बी 9 काढल्या होत्या माशा. आता फिशिंग मध्ये खूप आहे. खूप इन्कम आहे गाईज. खूप इन्कम आहे. लेकिन भयानक इन्कम आहे पण देत नाही. योग्य भाव दिल्यावर परवडतंय पण भाव देत नाही. जे की रेट मॅच्युअर करते ते रेट सुद्धा देत नाही. त्यामुळं मग इतके गोळायचं पण नाईलाज असतंय. दुसरं काय काम करावं तर लागेल. मग त्याच्यामुळे तुम्हाला म्हणालो ज्याच्या जवळ आसपास स्थळ आहे आणि ज्याला फिशिंग करायची फिशिंग शिकायची आणि तिथं योग्य तुम्हाला भाव जर भेटत असेल आणि तुम्हाला फिशिंग जर शिकायची असेल तर मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी लर्न फिशिंग अर्न मनी ही सिरीज चालू करीन. आणि हे बघा लाकूड आणि जाळी बी संपलेत. आता आमच्या 6 बोटे बी संपलेत आणि आम्हाला हे तळ बी बदलायचं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही दुसऱ्या तळ्यावर जाणार आहेत. त्याचा बी व्लॉग तुम्हाला बघायला दुसऱ्या तळ्यावर जाणार त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार 100%. आणि आता हे बघा इथं जाळे झाले. तर आजच्या व्हिडिओला इथं संपूया. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारायला बिलकुल बी विसरू नका. आणि
आपल्या मित्रासोबत बी शेअर करा. तर ज्या कोणाला फिशिंगची आवड आहे, ज्यांना कोणाला फिशिंग करायची आहे त्या मित्रासोबत बी चॅनलला नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये.